नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर वर्षभर ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत असतो ती गोष्ट आज होते, म्हणजेच आई एकविराची पालखी निघते। तर आम्ही आलेलो आता मालाडला माझ्या मामाच्या घराच्या इथूनच पालखी निघणार आहे। तर माझ्यासोबत आहे उम्या आहे आणि साहिल पण आहे। तर मी तर ऑफिस मधूनच निघालेलो, तर तयारी चालूच आहे। आता थोड्या वेळात पालखी प्रस्थान होणारच आहे। तर चला भेटूया आता डायरेक्ट आपल्या मेन पालखी जवळ। चला। तर मित्रांनो, तयारी पण चालू झालेली आहे। इथे टेम्पो वगैरे आणि बंजोवाले वगैरे पण आलेले आहेत। आपले सगळे मित्र गेल्या वर्षीचे ब्लॉग मध्ये भेटलेले तुम्हाला ते पण आहेत। हे बघा, इथे आपला भाई आहे, त्यानंतर बाकीचे पुढे आहेत, अर्धे इथे आहेत। हे बघा, आलोक मालाडकर आहेत। अरे भाई, कसे आहेस? साईराम मामा, साईराम आणि बरेच जण आहेत। आता भेटवतो तुम्हाला हळूहळू सगळ्यांची। चला, आरती सुरू झालेली आहे। चला पहिला आरतीला जाऊया आपण। तर मित्रांनो, आताच आरती झालेली आहे। मी तुम्हाला आमची जर्सी आणि आयडी पण दाखवतो। आपले सगळे सबस्क्रायबर मित्र पण भेटत आहेत। या वेळेला भरपूर म्हणजे रेकग्नाइज होतोय मी, भेटत आहेत पाठी। आता आपले सगळे येतात पण आहे। हे बघा, शंकर गोटनगण, साईराम बरेच जण येत आहेत। तर हळूहळू दाखवूया। माझी पूर्ण जर्सी आणि आयडी पण दाखवतो तुम्हाला। चला, मागे गेला। कोण आहे हो कसं आहे? साईराम मस्त एकदम। सचिन मामा, साईराम कशात एकदम मस्त। नैतिक बाय, अरे बघून लाजतो रे तू। साईराम हळूहळू आपली सगळे मंडळी येत आहेत। आता सगळे जर्सी बिर्सी घातल्यानंतर मस्त एक ग्रुप फोटो आपण काढूया, है ना? काढूया। पालखी आलेली आहे, आरती वगैरे सगळी झाली आहे। तर चला पालखी पण दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, पालखी प्रस्थान झालेली आहे आणि आता आपण वाजत त्याच उत्साहात आणि त्याच जल्लोषात पालखी चालू केलेली आहे पुढे न्यायला। तर चला या आपण आता पालखीचे दर्शन घेऊया।
तर मित्रांनो, पालखी निघाल्याच्या नंतर पहिला हॉल्ट म्हणजे मी साईबाबा मंदिर मध्ये आरती घेऊन त्याच्यानंतरच पुढे जातो. तर पालखी निघालेली आहे, पालखी येईलच. आता मी साईबाबा मंदिर मध्ये आहे. साईबाबा मंदिर मध्ये आरती केल्यानंतरच आम्ही पुढे जातो. तर आपले बरेच सबस्क्रायबर्स इथे भेटतात आपल्याला. तर या मी मंदिर दाखवतो आणि साईबाबांची मूर्ती. सबस्क्रायबर भेटलाय सांगतोय, तो नावं सांगतोय पण मला माहिती नाही कोणाची नावं घेतोय आणि कोण. पण काय चांगला आहे बघा, व्हिडिओ बघता आपले. अरे काय म्हणजे थोडा फेमस झालोय बाई इथे. मालाडमध्ये आल्यानंतर बरेच सबस्क्रायबर भेटतात मला. सुरुवातीपासून आलो ना त्यामुळे बरेच जण भेटले, ब्लॉग मध्ये दाखवायला भेटले, पण बरेच जण ओळखतात मला. काकी पण बघते, त्याची काकी पण बघते माझे ब्लॉग. अच्छा, काकी दुसऱ्याची काकी पण बघते. थँक्यू सबस्क्रायबर भेटतायत ना, आता मला खुशी होते म्हणून मी त्याला पण खुश करतो. चलो बाय 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 बाय. साईराम साईराम साईराम. चला चला चला. चल यश बाय बाय. साईराम साईराम. चल बाबा साईराम साईराम. तर मित्रांनो, साईबाबा मंदिर मधून आम्ही आरती करून साईबाबांची भेट घेऊन साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आता निघालेलो आहे पालखी घेऊन पुढे. तर साईबाबा मंदिर पर्यंत बँजो वगैरे सगळं असतं. पोरांनी एकदम जी वर्षभराची कसर होती ती सगळी काढलेली आहे, मस्तपैकी नाचून वगैरे. आता आम्ही लागलोय आमच्या पुढच्या दिशेने, पुढच्या वाटेने. तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, खूप मस्त ब्लॉग होणार आहे. अरे म्हणजे अजून ब्लॉग मध्ये येऊ आता वाटतं. ब्लॉग चालू केला शनिवारी आपला अभि तेलगू भाई. गेल्या वर्षीचे ब्लॉग ज्यांनी बघितले नसतील बघा बघा, नुसता दादा दिसलेला ब्लॉग मध्ये. साईराम साईराम साईराम. रात्रीचे आता 10:30 वाजलेत. आम्ही आता आरेमध्ये एंट्री केलेली आहे. रात्रीचा हॉल्ट आमचा गावदेवी मंदिरचा आहे आरेमधला. पालखी रात्रीचा भरपूर जणांचे प्रश्न असतात, रात्रभर तुम्ही चालता का? तर तसं नसतं, रात्रीचे हॉल्ट असतात. कारण रात्रीचं चालणं भरपूर रिस्की असतं, म्हणून रात्रीचे मोठे मोठे मंदिरमध्ये आम्ही लोक थांबतो. तिथेच आमची खाण्यापिण्याची झोपण्याची सगळी सोय असते. ज्या लोकांना माहिती नसेल ते लोक आता जाऊन लगेच बघू पण शकता. माझे गेल्या वर्षीचे सगळे ब्लॉग्स आहेत, ते पण चेक करू शकता तुम्ही. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला. तर मित्रांनो, गेल्या वर्षी ज्याने बिन चपलीची पूर्ण पदयात्रा कंप्लीट केलेली तो माणूस यावर्षी चालत पण नाही. चालत तर बिलकुल नाही, गाडी घेऊन येतोय, गाडी घेऊन पदयात्रा करतोय भाई. बघा बघा पाठी पण बघा. गेल्या वर्षी भाईने
चप्पल नाही घातलेली अख्ख्या पदयात्रेमध्ये आणि ह्या वर्षी डायरेक्ट गाडी घेऊन येतोय भाई. प्रगती बघा तुम्ही, प्रगती बघा बघा. हाच नवस पूर्ण झालं म्हणून आईला विसरला. आणि हा दादूस पण बघा बाई, चुकीचं केलं तुम्ही लोकांनी, चुकीचं केलं. नाही चुकीचं केलं तुम्ही लोकांनी. गेल्या वर्षी चालत आणि ह्या वर्षीने गाडी. तर मित्रांनो 11 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही आमच्या पहिल्या दिवशीच्या रात्रीच्या हॉल्टला आलेलोय. गावदेवी मंदिरला आमचा पहिला हॉल्ट आहे रात्रीचा. तर तिथे आताच आम्ही आलोय. तो आता फ्रेश वगैरे होऊन आरे कॉलनी मध्ये म्हणताय मालूम आहे ना. इथे कृष्णा पण आलेला आहे, मधूनच जॉईन झालाय. कृष्णा कुठे होता इतके दिवस? कृष्णा गोपिकांमध्ये हरवलेला, गोपिकांमध्ये. आणि इथे आपल्या गेल्या वर्षीचा हरवलेला ब्लॉगर पण भेटलाय, वेदांत. तर रात्रीच्या हॉल्टला आलो आम्ही, पटापट फ्रेश होतो, जेवण वगैरे करतो, आरती वगैरे. आरती भजन झालं तर भजन होईल, जर झालं तर मी तुम्हाला दाखवतो. कारण ऑलरेडी लेट भरपूर झालेला आहे, 11 वाजून गेलेले आहेत. आता अजून भरपूर कामं बाकी आहेत, म्हणजे फ्रेश व्हायचं, जेवण वगैरे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. कसा वाटला, चांगलं वाटलं असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि आपला नैतिक भाई पण आलाय. तर चलो भेटूया. तर मित्रांनो असा होता आपला एकविरा पदयात्रेचा पहिला दिवस. खूप मस्तपैकी एंड झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. कमेंट करून सांगा कसा वाटला. भेटूया आता उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच डे 2 ला. चलो साईराम, ओम साईराम. आई माऊलीचा उदो उदो.